तर नडगेवळ मध्ये आपण आलेलो आहे आणि आदिष्टी देवी असं पाया पडूया। काम चालू आहे पुढचा रस्त्याचं पण बघा बऱ्यापैकी काम चालू आहे। कधी करणार बाबा ब्रिज? आता जायचं आहे आपल्याला। फक्त 230 मीटर लोकेशन आहे इथे समोर। मंडळी कंपनीजवळ आलो आणि कंपनीवाले बोलले की गाडी ओपन करावी लागेल, तर फटाकशी ओपन केली। हे बघा आता मंडळी फायनली आपण इथून निघूया आणि वाजले आहेत बरोबर। अरे 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 खतरनाक पावसाची जोरात सुरुवात। तर आपलं वायपर राईट साईडचं वायपर पडतंय सारखं सारखं। अरे वा पावसात डांबर मारण्याचं काम चालू आहे। खतरनाक खतरनाक फक्त माड 99 किलोमीटर। काय खालती समुद्र आहे की काय? तर मंडळी आता आपण आहोत माणगावला। बघा मित्राची गाडी आहे, थांबलो। उडू बाजूला इकडे 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 जवळे जवळे। तर मंडळी फायनली आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत। नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ। आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आता मी आहे आपल्या गावी म्हणजे तरायमध्ये आलो आहे। बघा रनिंगला लागलो आहे। आपल्याला जायचं आहे रत्नागिरी, गाडी भरायला जायचं आहे रत्नागिरीला। तर प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की। नडगेवळ मध्ये आपण आलेलो आहे आणि आदिष्टी देवी असं पाया पडूया, अगरबत्ती लावूया। आदिष्टी देवी माते की जय। चला आता इथून निघूया। चला आपण दर्शन झालेलं आहे देवीचं आणि आपण आता इथून निघूया। सुंदर असं मंदिर बांधलं आहे नवीनच। कोण कोण इथं थांबतं कमेंट करून सांगा। पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे, एकदम भारी। काय परवा वातावरण एकदम भारी करून ठेवलं आहे। आता आपण आहे वाटूळ मध्ये। रोज आपण ह्या रस्त्याने खाली जातो सर्व्हिस रोडने आणि तर आज आपण सरळ सरळ लांजामध्ये जायचं आहे, कारण आपल्याला जायचं आहे रत्नागिरी। आज एक नवीन रूट, रस्ता किती झाला आहे तर आज बघणार आपण। चला जाऊया फटाफट, गाडीचा प्रॉब्लेम आला वाटतं। काम चालू आहे पुढचा रस्त्याचं पण बघा बऱ्यापैकी काम चालू आहे। डांबरीकरणाचा जो रस्ता मारलेला पट्टा एकदम भारी वाटतो आहे गाडी चालवायला।
आणि आपला जो सिमेंटचा रस्ता केला आहे त्याच्यावर गाडी चालवली की एकदम अशी घोडीत बदल्यासारखे वाटते. आणि इथे बघा डांबरीकरण एक नंबर. वातावरण बघा, क्लायमेट एक नंबर झालाय पावसाचं. लांजाचा अजून काय ब्रिज चालू झालेला नाहीये, कामच काय सुरू नाही. लांजात पाऊस भरपूर लागतो आहे आणि आज भरपूरच आहे. हा कधी करणार बाबा ब्रिज? पाऊस बघा बाबा. हो पावसा हो बाबा. थांब माहिती आहे बाबा तुझा दिवस चालू होते आणि आमचा वायफर मग येऊन टेकला. वायफर का जोरदार पाऊस सुरू झाला की वायफर का ताल येता. पावसा या पाऊस आणि रस्त्याचं काम अजून काय तेवढा म्हणण्यासारखा झाला नाही. पावसात जोर झाला असं काय तुझं हे काम. फाटा सरळ गेला तो हातखांबा आणि इथून पण आपण आता रत्नागिरीला जाऊया. एवढे फाट्यावर आपण लेफ्ट टर्न मारलाय कारण हा रस्ता एक नंबर. मेन म्हणजे डांबरीकरण आहे. तो रस्ता अजून झाला नाही आहे पालीपासून, त्यामुळे आपण हा रस्त्यानं प्रवास करूया. शेवरे भरपूर होत बघ. भरपूर शेवरे. अरे बापा मा एका जागेवर नाही म्हटलं तरी काढू केला ना ते 10-12 तरी मिळतील. उगाळलेले भरपूर होते. गाडीत नाही वाटत बघ. रस्ता एक नंबर. रत्नागिरी एअरपोर्ट बघा. आता जायचं आपल्याला. फक्त 230 मीटर लोकेशन आहे इथे समोर. एवढं ती निळ्या कंपनीवाली, निळ्या पत्र्यावाली कंपनी असणार. चला फायनली आपण लोकेशनवर पोचलेलो आहोत. हे बघा कंपनी. मंडळी कंपनीजवळ आलो आणि कंपनीवाले बोलले की गाडी ओपन करावी लागेल. तर फटाकशी ओपन केली. हे बघा सगळा कॅरियरवर टाकू गवा. चला लावून घेऊन देऊ लोडिंग पॉईंटला. मंडळी वाजले किती रे? 1:15. गाडी भरून झालेली आहे ओके मध्ये. बांधून पण झाले. आता आपण डब्बा खाऊया, म्हणजे डब्यातली भाकरी खाऊया. जाग्याला ठेवू. बाजूला बघा एकदम भारी पाऊस बारीक बारीक पडतो आहे. आपण आता मस्त भाकरी खाऊन घेऊया. चला. पेपर मिळाले आहेत आणि आपली गाडी पण भरून ओके झालेली मगाशीच. तर पेपर मिळाले. आता आपण इथून निघूया. मंडळी फायनली आपण इथून निघूया. आणि वाजले आहेत बरोबर वाजले किती? 2:15 वाजले. आणि रत्नागिरीतून आपण
निघूया. बाय बाय रत्नागिरी. चला आता इथून बाहेर जाऊया. बाय बाय रत्नागिरी. चला आता आपण इथून निघूया. वाजलेत बरोबर 2:25 आपण आता इथून निघालेलो आहोत. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता कुठे थांबायचं नाही. सिद्धा 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 भिवंडी. चला 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 रत्नागिरी रत्नागिरी. रत्नागिरीला पण मस्त हायवे झालेला आहे. एक नंबर. म्हणजे काम चालू आहे ना. झालेला नाही पण काम चालू आहे. तर चला 340 किलोमीटरचा प्रवास आज होणार आहे आपला. रत्नागिरी ते भिवंडी. काय रे काय चालू काय त्याचा. चला तर आता हातकंब्याला आपण पोचलेलो आहोत. पाऊस तर जोरदार पडतोय. पावसाने चांगलीच हजेरी लावली. रत्नागिरी हातकंबा. त्या साईडला आपण गोवा. इकडे मुंबई. जास्त खाली करूच नको ते. चला आता खरी मजा येणार आहे रस्त्याची संगमेश्वर पर्यंत. तर आपल्याला हा रस्ता अजून माहिती नाही. ऑइलोलो अरे 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 खतरनाक. पावसाची जोरात सुरुवात. खतरनाक खतरनाक. आणि त्यात आमचं वायफर पडतंय. निवळी निवळी. आपल्याला शोधायचं आहे इलेक्ट्रिक मिस्त्री. तर आपलं वायफर राईट साईडच वायफर पडतंय सारखं सारखं. निवळीचा पण ब्रिज अजून झाला नाहीये. रस्त्याचं काम आहे तसंच खोळंबलेलं आहे. काम काय प्रगती झालेली नाहीये. आपल्याकडं काम एक नंबर. विषयच नाही. हो 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 हो. पाऊस एवढा पडतो आहे. पाऊस जोरात लागत असेल तर गाडी एकदम हळू चला. कारण रस्त्यावर पाणी भरपूर आलेलं असणार. आणि खड्डा कुठे आहे लेवल कुठे आहे हे काय आपल्याला समजणार नाही. तीच परिस्थिती आता चालू आहे. यात आधी वायफर बंद आहे. बंद आहे म्हणजे चालू आहे. पडतंय खाली. बाऊ नदीचं पण ब्रिज अजून काम चालू आहे. अनेक पिलर टाकून झालेले आहेत. अजून खूप काम बाकी आहे. खूप रस्ता तर काय हातच नाही लावला. एक
ते 1.5 वर्षांनी इथून आम्ही जातो आहे आता. आपला देवरुख मार्गे प्रवास होता. आता साईडने आलो, रस्ता काय झालेला नाही आहे. वा, पावसात डांबर मारण्याचं काम चालू आहे बघा. एक नंबर. तर फायनली आपण पोहोचलो संगमेश्वर. तुम्ही पाहू शकता संगमेश्वरचं पण ब्रिज काम चालू आहे आणि रस्ता जवळजवळ 80% पूर्ण झालेला आहे आणि 20% रस्त्याचं काम चालू आहे. होणार लवकरात लवकर. थोडा हातकांब्याला रस्ता खराब होता, बाकी मध्ये मध्ये पॅच होते ते चालू आहेत आणि केलेले आहेत मस्त. आणि हे ब्रिजचं काम चालू आहे आता. हे बघा. तर फायनली संगमेश्वर. आपण इथून बाहेर येतो आणि सरळ राईट टर्न मारून आपण मुंबईच्या दिशेने. तर चला, आता आपला रेग्युलरचा रस्ता आलेला आहे. खतरनाक खतरनाक. 4:30 वाजले. 4:30 वाजून गेले. फक्त महाड 99 किलोमीटर फक्त. तर आता आलो आहे आपण आरावली क्रॉस केला. असुर्डेचा घाट चढतोय आणि वातावरण बघा, एक नंबर वातावरण. पावसात ना गाडी चालवायची मजा वेगळीच. कोणाकोणाक पावसात ना गाडी चालवूक आवडता त्याने कमेंट करा. चाय बघायची आहे मला. आता आपण चाय बघतोय. चाय पिऊया मस्तपैकी. पावसातून चहा आणि गरम गरम कांदा भजी असली ना, एक नंबर. आहा, पाऊस आणि कांदा भजी. तर मंडळी, चिपळूण कामथे इकडे आलो आहे आणि आता थोडं डिझेल टाकून घेऊया. पाऊस तर लागतोय जोराचा. थोडी चाय पिऊया आणि पंपाला लागूनच एक टपरी आहे, चाय पिऊया आणि आधी पहिलं डिझेल टाकूया. चला, मासे पकडत आहेत, आपण इकडे चाय पियाला जाऊया पटापट. दाजीबा
चिपळूणची नदी आता पाणी भरपूर वाढलेलं आहे. पाऊस तर भरपूरच पडतोय, त्यामुळे पाणी तर वाढणारच ना. अरे पाऊस काय थांबायचाच मागत नाही आहे. ते गाठ चढतोय आपण, पण पाऊस बघा, पाऊस एकदम बेफान, बेकार बेकार. नाथ खोळा गणपती पळा बघा, पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. धुमाकूळ, जोरदार धुमाकूळ. गोव्यात हिंबारा कोण बोलता? पवन नाथफळा, नाथफळा. पावसाने केलाय धुमाकूळ म्हणून अमोलने घातलाय रेनकोट गाडीत. गेला होता ना पाऊस पाऊस, खेडमध्ये पाऊस, चिपळूणमध्ये पाऊस. अरे 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 अरे, पावसाचे दिवस सुरू, पाऊस थांबणार नाही. खालती काय दिसत नाही अजिबात. अरे अरे, धबधबा धबधबा. बाबा थांब रे, पडू नकोस. एकदम वाळत झालाय तयार. चिपळूण, चिपळूण नगरी. हो 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 हो. काय खालती समुद्र आहे की काय? काहीच दिसत नाही आहे. हो हो हो, पाऊस पाऊस पाऊस, नुसता पाऊस. हो हो, म्हणून सांगतो तुम्हाला, पावसात ना हळू चला. घाट, परशुराम घाट. आपण आता परशुराम घाट चढतोय. काशेडीच्या पायथ्याशी आलो आहे आपण. काशेडी बोगदा बंद आहेच आपल्यासाठी. जड वाहने यांना प्रवेश बंदी, नो एंट्री. मला वाटतं आता मोठ्या गाड्यांना पण बंद केलंय. येणाऱ्या गाडी इकडून येऊ शकतो, इकडे टाकू शकतो गाडी. पुढे बाहेर नाही. चला, सुंदर सुंदर दिवसाचा आता काशेडी घाट चढूया. पाऊस थोडा कमी झाला आहे.
7:30 वाजले. अमोल अगरबत्ती लावून घेतो. मस्तपैकी आपण आता चालवायची गाडी. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला. तर मंडळी आता आपण आहोत माणगावला. बघा मित्राची गाडी आहे म्हणून थांबलो होतो आणि माझी दाढ पण दुखत होती म्हणून गोळी घेतली. बघ चल पाठी लाव मग. हय लावायची ना मग आला. हय लाव अनया चल. चला तर आपण निघूया. जास्त वेळ काढूया नको कारण आपल्याला वाशीत जायचं आहे जेवायला. 11 साडे11 वाजतील. आता वाजले आहेत 8:30. चला बघूया किती वाजतील ते. जितके वाजतील तितके वाजू देत. जायचा प्रयत्न करूया आपण. सारीन पार्क जेवायला थांबलो आहे. असं की जेवूया आता. उडू बाजूराव इकडे 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 जवळे जवळे. जेवलं काय रे? जेवलं आता. काय जेवलं? कधी? आणि आता का जेवण? तो काय दुसरं काय आतमध्ये निघता होता. नाही विशाल. हा हा नाही रे जेन पिढी द्या. तर मित्रांनो 5:30 वाजलेले आहेत. आपण ऑफिस जवळ आलो होतो रात्रीच. आता चाललो भिवंडीला. चला जाऊया भिवंडी. गुड मॉर्निंग मंडळींनो. आता वाजले आहेत 5:45 आणि आता आपण निघालो आहे भिवंडीला जायला. रात्री येऊन वाशीमध्ये झोपलो होतो ऑफिसमध्ये. 1:30 वाजता आलो आणि झोपलो. आता उठलो आणि आता निघालो आहे. चला फटाफट जाऊया लोकेशनवर आणि गाडी आपण खाली करून घेऊया. म्हणजे फायनली आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. तर आत्ता आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. काल 1 ते 1:30 वाजता आपण आलो वाशीमध्ये आणि तिथे आराम केला आणि आता 5:30 वाजता उठून 5 वाजता उठून निघालो. बरोबर आता इथं पोचलो आहे. आता वाजलेत 6:45 आणि भिवंडीला आता इथं पोचलो. उद्या आता किती वाजेपर्यंत खाली करतील. कंपनीमध्ये तर आलो आहे. पाहूया. चला चला. तर मंडळी आपली गाडी झालेली आहे फायनली खाली. बघा पाहू शकता तुम्ही. हायड्राने केली खाली. चला आता इथून आपण निघूया आणि जाऊया बाहेर आणि इथूनच भिवंडीमधून काय माल मिळतो काय पाहूया. चला आता इथे व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा.